नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का सोयाबीन आणि मटरचा पुलाव? सोया मटर पुलाव तुम्ही कधी बनवला नसाल तर नक्कीच ट्राय करा मंडळी. ही रेसिपी तुम्हाला खूपच आवडेल अशी मी आशा करते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि इथे कांदे कापून घेतलेले आहेत. 4 कांदे, 4 टमाटर आणि 2 मिरच्या इथे आपण कापून घेतलेल्या आहेत. आता आपण कुकर ठेवून घेतलेले, कुकरमध्ये तेल घालून घ्यायचे. 2 चम्मच तेल घालून घ्यायचे. कुकर छान कडकडीत गरम झाल्यानंतरच तेल घालून घ्यायचं. त्यानंतर आपण मिरची घालून घ्यायचं, थोडंसं जिरा घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. एकदम झटपट बनणारी ही सोया आणि मटर पुलाव एकदम भारी लागते खायला. तुम्ही ही नक्की ट्राय करा मंडळी. तर इथे आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर टमाटर घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मंडळी. या पद्धतीने अगदी मस्त परतून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये घालून घ्यायचे अद्रक लसूणचा पेस्ट आणि मीठही घालून घ्यायचे. 2 चम्मच मीठ घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. अगदी मऊ होईपर्यंत याला परतून घ्यायचं. अगदी झटपट बनणारी सोयाबीन बिर्याणी तुम्ही कधी खाल्ली नसेल तर नक्कीच ट्राय करा मंडळी. आणि इकडे तोवर अद्रक लसूण आणि याचा पेस्ट करून घ्यायचं आहे. अद्रक लसूणचा पेस्ट करून आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी झटपट बनणारी ही रेसिपी लगेचच बनते. आता आपण लक्कीचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे, ते आपण 2 चम्मच इतपत घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 2 चम्मच आपण लक्कीचा बिर्याणी मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे आणि 1 चम्मच लाल तिखट घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे सोयाबीन भिजवून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि 1 वाटी मटर इथे आपण घेतलेले आहेत. अगदी ताजे मटर आहेत ते आपण इथे घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं. अर्धा किलोचं आपण पुलाव इथे बनवलेलं आहे. सोया मटरचा पुलाव इथे बनवलेला आहे मंडळी. तुम्हीही नक्की ट्राय करा. आता आपण पाणी घालून घेतलं यामध्ये हवं तेवढं. त्यानंतर आता आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. आधीच आपण 2 चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण 1 चम्मच मीठ घालून हे सगळं पाणी व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये आपण अर्धा किलो तांदूळ यामध्ये घालून घ्यायचं. आता आपण मस्त कुकर लावून घ्यायचं. 2 शिट्ट्या काढून घ्यायचं. गरमागरम पुलाव तयार होतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मंडळी. ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज मिळवा. तर मंडळी इथे पाहू शकता 2 शिट्ट्यामध्ये आपला हा भात तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. इथे पाहू शकता या पद्धतीचा आपला हा सोया मटर पुलाव गरमागरम रेडी आहे. मंडळी तुम्हाला ही रेसिपी जराही आवडल्यास लाईक करून घ्या. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी बघताय काय तुम्हीही गरमागरम सोयाबीन पुलाव नक्की ट्राय करा. जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूयात पुन्हा नवनवीन रेसिपी.